जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचे गीत. नेहमीप्रमाणे या गीताद्वारे आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तू थोर आहेस आणि अद्भुत करणारा परमेश्वर तूच आहेस. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभुदेव बापा, तू आमची काळजी घेतली, आमच्या सर्व गरजा पुरविल्या. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आज पुन्हा एक वार या पवित्र वारी पवित्र देव बापा आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची विनंती आहे की तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुझी समक्षता आम्हामध्ये देऊ, तुझ्या उपस्थितीने पवित्र देव बापा आज एक वार पुन्हा तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर प्रभू. होय प्रेमळ बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आज एक वार पुन्हा तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर प्रभू. पवित्र देव बापा, जे आज आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, दवाखान्यात आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव आणि त्यांना आरोग्य दे प्रभू. तू त्यांना आरोग्य दे. तुझी लेकरं मारणात आहे पवित्र देव बापा, प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आणि देव बापा, आजची ही भक्ती, आजच्या सर्व गोष्टी देव बापा आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. केवळ तुझं आणि तुझं गौरव सर्व गोष्टींच्या द्वारे तू करून तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 420 नंबरचे गीत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराज्य देवता.
त्याचप्रमाणे उपासना संगीतामधून 764 नंबरचे गीत देखील गाऊया. जगाच्या बागेत जीवनाची मोड, हे देखील याच तालीवर आहे. आपण पहिले एक गीत म्हटलेलं आहे. एक बार पुन्हा त्या गीताच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती आपण करूया. उपासना संगीतातून 764. बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ करीती सजावितो, मोठ करीती सजावितो. जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ करीती सजावितो, मोठ करीती सजावितो. बाग बहरावी येथुनी तेथुनी, बाग बहरावी येथुनी तेथुनी, करीतो मनोनी श्रमाती, करीतो मनोनी श्रमाती. जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ करीते सजावितो, मोठ करीते सजावितो. आरोळे तुडुंबे खळखळते दंड, आरोळे तुडुंबे खळखळते दंड, मावती अखंड दिनासाठी, मावती अखंड दिनासाठी. जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ करीती सजावितो, मोठ करीती सजावितो. कोणतेही झाड न जावे जरुरी, कोणतेही झाड न जावे जरुरी, जरी इच्छा मनी मोठ करी, जरी इच्छा मनी मोठ करी. जगाच्या बागेत जीवनाची मोठ, जगाच्या बागेत जीवनाची मोठ, मोठ
शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि सिस्टर नेहा गोरसुंदरे आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचते. भजन संहिता 26वां अध्याय 1 से लेकर 12 तक. हे यहोवा मेरा न्याय कर, क्योंकि मैं खराई से चलता रहा हूँ और मेरा भरोसा यहोवा पर अटल बना है. हे यहोवा मुझको जांच और परख, मेरे मन और हृदय को परख. क्योंकि तेरी करुणा तो मेरी आंखों के सामने है और मैं तेरे सत्य मार्ग पर चलता रहा हूँ. मैं निकम्मी चाल चलने वालों के संग नहीं बैठा और न मैं कपटियों के साथ कहीं जाऊँगा. मैं कुकर्मियों की संगति से घृणा रखता हूँ और दुष्टों के संग न बैठूंगा. मैं अपने हाथों को निर्दोषता के जल से धोऊंगा. तब हे यहोवा मैं तेरी वेदी की प्रदक्षिणा करूँगा, ताकि तेरा धन्यवाद ऊंचे शब्द से करूं और तेरे सब आश्चर्य कर्मों का वर्णन करूं. हे यहोवा मैं तेरे धाम से, तेरी महिमा के निवास स्थान से प्रीति रखता हूँ. मेरे प्राण को पापियों के साथ और मेरे जीवन को हत्यारों के साथ न मिला. वे तो ओछापन करने में लगे रहते हैं और उनका दाहिना हाथ घूस से भरा रहता है. परंतु मैं तो खराई से चलता रहूँगा. तू मुझे छुड़ा ले और मुझ पर अनुग्रह कर. मेरे पाँव चौरस स्थान में स्थिर है. सभाओं में मैं यहोवा का धन्य कहा करूँगा. यह भजन राजा दाऊद का लिखा हुआ एक भजन है. यहाँ राजा दाऊद एक खरे व्यक्ति के बारे में बता रहे हैं कि खरा व्यक्ति कैसे रहना चाहिए और खरे व्यक्ति की प्रार्थना कैसे होनी चाहिए. इन वचनों में जितनी भी बातें बताई गई है, वे सारी बातों को हमें अपने जीवन में जांचने की ज़रूरत है. हमारा जीवन परमेश्वर के लिए समर्पित होना चाहिए, क्योंकि उसने बहुत बड़ी करुणा हमारे ऊपर की है. क्या हम उस चीज़ को याद रख पाते हैं? अगर हम परमेश्वर के साथ चलते हैं तो हम निकम्मी चाल नहीं चलते और कपटियों के संग नहीं बैठते और कोई ऐसा गलत काम नहीं करते जो परमेश्वर के खिलाफ हो. आज हमें जांचने की ज़रूरत है कि क्या हमारे जीवन के द्वारा परमेश्वर की महिमा हो रही है. क्या हम उसे धन्य कह रहे हैं? क्या परमेश्वर की स्तुति हमारे जीवन से हो पा रही है? धन्यवाद. थँक्यू. प्रभू परमेश्वर देवबापाचं गौरव करूया, त्याच्या नावाला उंचावूया. एक वार पुन्हा आज क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाला सर्व स्तुतीचा यज्ञ आपण सादर करू. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि त्यांच्याबरोबर आपण सर्व गौरव सन्मान प्रभू देवबापाला देऊया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवबापांनी ही सुंदरशी वेळ आपल्याला दिली म्हणून आपण देवबापाचे आभार मानूया. आणि आपल्याला येत असलेलं गीत उपासना संगीतामधून 298 नंबरचं गीत ख्रिस्त माझं तारण नाव आपण सर्व सोबत गाऊया. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. त्याच्या वेळी
ह्याच्यानंतरचं गीत तारक नाम येशू नाम आपल्या सर्वांना येत असलेलं गीत. आपण सर्व सोबत गाऊया. तारक नाम, येशू नाम,
आणि याच्यानंतरचं आपलं तोंडपाठ रचलेलं गीत आहे, नीले आसमान के पार जाएंगे मेरा यीशु रहता है वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां. उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. ये विश्वास है मेरा न होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा. ये विश्वास है मेरा, ये विश्वास है मेरा न होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा. ये विश्वास है मेरा, तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. आपण सर्व उभं राहूया आणि उभं राहत असताना आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊया आणि देवबाबाकडे लक्ष लावूया.
त्याने आपल्याला आतापर्यंत सांभाळलं, आपलं सांभाळरक्षण केलं. आपल्याला एवढं संकटातून त्यांनी यूज केलं आणि आपण त्यांची भक्ती करूया, आपण त्याची आराधना करूया आणि म्हणूया, तू मेरा बल है प्रभू. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्वा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्वा बल है प्रभु. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस घर में आ, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस घर में आ. तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्वा बल है प्रभु. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा. तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्वा बल है प्रभु. मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार भी तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ है तू ही प्रभु. मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार भी तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ है तू ही प्रभु. मेरा जीवन तू ही प्रभु,
सांभाळलं देवप्पा, आतापर्यंत सांभाळलं देवप्पा. ही सुंदरशी सकाळ देवप्पा तू आम्हाला एकत्रित चर्चमध्ये आणलं देवप्पा, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. मागतो देवप्पा, आम्ही देवप्पा खूप चुकतो देवप्पा, पडतो देवप्पा, तरी तू आम्हाला खूप क्षमा करतो देवप्पा. आणि देवप्पा आम्हाला उचलून धरतो देवप्पा. देवप्पा तू खूप चांगला आहे देवप्पा. जे कोणी देवप्पा तुझं नाव घेतो देवप्पा, ते तू आशीर्वाद देतो देवप्पा. मागतो देवप्पा या मंडळीसाठी देवप्पा, तू येईपर्यंत ही मंडळी अशीच टिकून राहावी देवप्पा. असं तू या मंडळीला देवप्पा आशीर्वादित कर देवप्पा, जेणेकरून देवप्पा ही मंडळी देवप्पा समोर जाऊन देवप्पा तुझ्या नावाची गौरव करावं देवप्पा. आणि तुझं नावाची देवप्पा या मंडळीने देवप्पा सुवार्थ सांगावी देवप्पा. असं तू या मंडळीला बनव देवप्पा. मागतो देवप्पा आजची जे काही आमसभा देवप्पा होणार देवप्पा, त्याच्यावर तू आपला आशीर्वाद दे देवप्पा. आणि या आमसभेमध्ये देवप्पा तो आपलं शक्ती बुद्धी दे बाप्पा. आणि जे कोणी देवप्पा निवडून येणार आहे ते देवप्पा तुझ्या नावानं गौरव व्हावं देवप्पा, असं तू त्यांना बनव देवप्पा. मागतो देवप्पा आजचं जे काही संदेश होणार देवप्पा, त्याच्यावर तू आपला आशीर्वादाचा हात ठेव देवप्पा. हे संदेश समजण्यासाठी देवप्पा आम्हाला तू शक्ती दे देवप्पा, बुद्धी दे देवप्पा. हीच लहानशी प्रार्थना तुझं आणि तुझं गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्व खाली बसूया. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे जाऊया. आणि वचनांकडे जात असताना कोणतं पुस्तक या महिन्यामध्ये आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे? लेवियेचं पुस्तक. अगदी बरोबर. समविचारी शुभवर्तमान याची ज्यावेळेस परीक्षा झाली मागच्या रविवारी, संख्या थोडीशी कमी झाली. आता संख्या कमी होण्याचं कारण काय आहे हे नक्की समजलं नाही. म्हणजे दर महिन्याला होणारी परीक्षा, एक महिन्याचा गॅप आला, अभ्यास झाला नाही, किंवा काय, वेगवेगळे प्रश्न. ज्या लोकांना असं वाटलं की बाबा आमचा अभ्यासच झाला नाही, एक साधा विचार आहे की शुभवर्तमान जे आहेत आपण आतापर्यंत कितीतरी वेळेस वाचलेले आहेत. म्हणजे शुभवर्तमानांवरची जी परीक्षा आहे, मला असं वाटतं की आपण अभ्यास न करताही आपण सहज देऊ शकतो. म्हणून ज्यांनी अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा दिली नाही, त्यांनी एक चांगली संधी गमावली. तुमचे मार्क्स वाढले असते वर्षाच्या अखेर. एक पेपर तुम्ही गमावलेला आहे. हरकत नाही. लेवियेच्या पुस्तकाचा या महिन्यामध्ये अभ्यास करा. आणि प्रश्न फार कठीण नाहीये, सोपेच प्रश्न आहेत. आणि मी सांगितलेलं आहे की रविवारचे संदेश आणि तुम्ही एकदा संपूर्ण पुस्तक वाचून काढलं तरी भरपूर मार्क्स तुम्हाला या दोन गोष्टींच्या आधारे भेटू शकतात. लेवीच्या पुस्तकावर या संपूर्ण महिन्यामध्ये आपण विचार करणार आहोत. आज जेव्हा लेवियेचं पुस्तक आपल्या समोर असणार आहे, अध्याय 1 ते 5 पर्यंत आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. वाचणार नाहीत, परंतु या अध्यायांमधून लेवियेचं पुस्तक अध्याय 1 ते 5 यामधून आज आपला विषय असणार आहे. या प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तू थोर आहेस, जिवंत आहेस आणि आमच्यासोबत बोलणारा आहे, आम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुझ्या वचनांच्या माध्यमातून तू आम्हाला आशीर्वादित करतोस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. आमची प्रार्थना आहे की आज एक वार पुन्हा तू आमच्यासोबत बोल. ही वेळ आमच्यासाठी आशीर्वादाची कर आणि देई बाप्पा याद्वारे तुझं गौरव तू कर. की तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. मागच्या रविवारी जेव्हा आपण लेवियेच्या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला, त्यावेळेस आपण नियम लावून देणारा परमेश्वर पाहिला. आता ज्यावेळेस तुम्ही लेवियेच्या पुस्तकाचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात येईल की लेवियेच्या पुस्तकाचे प्रामुख्याने 2 विभाग तुम्हाला करता येतील. 2 भाग. किती अध्याय आहेत एकंदर लेवियेच्या पुस्तकात? कोण सांगेल? 27 अध्याय. प्रभुदेव बापाची स्तुती असो, आपण अभ्यास करत आहात. लेवियेच्या पुस्तकामध्ये एकंदर 27 अध्याय आहेत.
या 27 अध्यायांना तुम्ही 2 विभागांमध्ये त्यांची विभागणी करू शकता. पहिला भाग जो आहे हा अध्याय 1 पासून तर अध्याय 16 पर्यंत तुम्ही हा एक भाग करू शकता. या भागामध्ये काय आहे? या भागामध्ये यज्ञार्पण, शुद्धीकरण या 2 गोष्टी त्या ठिकाणी आहे. म्हणजेच वेगवेगळी अर्पण आणि शुद्धीकरण हा एक भाग त्या ठिकाणी आहे. मग 17व्या अध्यायापासून तर 27व्या अध्यायापर्यंत या 10 अध्यायांमध्ये काय आहे? या 10 अध्यायांमध्ये नियम आहेत. नियम आहेत. मग हे इस्रायल लोकांना रोजच्या जीवनाकरिता सांगितलेले त्यामध्ये नियम आहेत. त्यांचे संबंध असतील किंवा जर कोणाकडून काही चूक घडली तर त्याबद्दल काय आहे, आणि रोजच्या जीवनाकरिता ज्या सर्व प्रसंगांना आम्ही समोर जातो, ज्या सर्व घडामोडी घडतात, त्या सगळ्यांकरिता नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. सण त्या ठिकाणी आहेत. त्या सणांचं पालन कसं करायचं, ते कसे सेलिब्रेट करायचे, त्याचे नियम त्या ठिकाणी आहे. असे या 10 अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व नियम तुम्हाला पाहायला भेटतील. या प्रकारे लेवियच्या पुस्तकाचे 2 भागांमध्ये तुम्ही विभाग करू शकता. पहिला विभाग यज्ञार्पण शुद्धीकरणाचा आहे आणि दुसरा भाग जो आहे हा नियमांचा भाग आहे. आणि मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकलं त्यावेळेस आपण पाहिलं की नियम लावून देणारा परमेश्वर आम्हाला पाहायला भेटला. मग नियमांच्या माध्यमातून आम्ही मागच्या रविवारी पाहिलं की नियम देण्याच्या द्वारे परमेश्वर हा आपल्या लोकांना शिस्त लावताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटली की नियमांच्या द्वारे परमेश्वराचं जे न्यायपण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. आणि मग आणखीन आपण त्यामध्ये पाहिलं की नियमांच्या द्वारे परमेश्वर देव आपल्या लोकांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. नियमांच्या द्वारे नियमांचा विभाग. पहिला विभाग जो आहे यज्ञार्पण आणि शुद्धीकरणाचा, आज पहिली 5 अध्याय आपल्या समोर आहेत. आणि या 5 अध्यायांमधून आज जो आपला विषय असणार आहे तो म्हणजे परमेश्वराने लावून दिलेली अर्पणे, किंवा जी अर्पण परमेश्वर देवबापाने इस्रायल लोकांना करण्याकरिता सांगितलेली आहेत, त्या अर्पणांना आज आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. आता पहिली 5 अध्याय म्हणजे 5 अर्पण आहेत. पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला होमार्पण दिसेल, दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला अन्नार्पण दिसेल, तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला शांतार्पण दिसेल, चौथ्या अध्यायामध्ये तुम्हाला पापार्पण दिसेल आणि 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला दोषार्पण दिसेल. पहिल्या 5 अध्यायांमध्ये ही 5 अर्पण आपल्याला पाहायला भेटतात. आता होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण ही ज्याला आपण ऐच्छिक आपल्याला म्हणता येईल, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये परिस्थितीमध्ये करावयाची अर्पण. परंतु पापार्पण आणि दोषार्पण जी आहे ही विशिष्ट परिस्थितीमध्ये सक्तीची अर्पण आहेत. पापार्पण आणि दोषार्पण. आता पापार्पण आणि दोषार्पण या 2 अर्पणांमध्ये फरक काय आहे? तर दोषार्पण जे आहे त्यामध्ये खंडणी भरून देण्याचा भाग आहे, नुकसान भरपाई करून देण्याचा भाग आहे. हा दोषार्पणाचा जे अर्पण आहे ज्यामध्ये पवित्र स्थानातील वस्तूंसंबंधाने असेल किंवा एखाद्याचं नुकसान झालं त्यामुळं कोणी दोषी ठरला तर त्याने ती नुकसान भरपाई करून द्यावी आणि अर्पणाच्या द्वारे प्रायश्चित्त करावं किंवा क्षमा मागावी. हा प्रकार पापार्पण आणि दोषार्पण यांच्यामध्ये हा थोडासा फरक आहे. अर्पण, आज प्रियांनो अर्पण हा विषय आपण आपल्या समोर ठेवत आहोत आणि या अर्पणांच्या माध्यमातून आज परमेश्वर देव आपल्यासोबत काय बोलू इच्छितो त्याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. मग पहिली गोष्ट जी आम्हाला विचार करायची आहे ती ही आहे की अर्पणांची गरज आणि त्याचा उद्देश काय आहे. परमेश्वर देवबापाने
ही अर्पणे मोशेच्या माध्यमातून लोकांना लावून दिली आणि याजकाने, अहरोनाने, मुख्य याजकाने ही अर्पण करायची होती. हे फार महत्वाचं आहे. कोणीही जाऊन त्या ठिकाणी अर्पण यज्ञ करू शकत नव्हता. याजकाच्या माध्यमातूनच आणि याजकांनीही ती लावून दिलेल्या नियमाप्रमाणेच करायची होती. ते मोशेसोबत बोलत आहे आणि मोशेच्या माध्यमातून तो आपल्या लोकांना सांगत आहे की त्यांनी कशा प्रकारची अर्पणे आणायची आहे, अहरोनाने ती कशी परमेश्वराच्या समोर ती सादर करायची आहे. मग या अर्पणांची गरज काय आहे किंवा यांचा उद्देश काय? ज्यावेळेस आम्ही ह्याविषयी विचार करतो, अर्पणांची गरज ह्याविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, तर आपल्या असं लक्षात येईल की अर्पणांच्या माध्यमातून झाकण्याचं कार्य त्या ठिकाणी होताना आम्हाला पाहायला भेटतं. झाकणे. मग आम्हाला माहिती आहे की अर्पणांच्या माध्यमातून मनुष्याची पाप, दोष ही झाकण्याचं काम त्या ठिकाणी होताना आम्हाला दिसून येतं. परमेश्वर हा पवित्र परमेश्वर आहे. आम्ही मागच्या रविवारी पाहिलं की नादाब आणि अबिहू जेव्हा चुकीच्या पद्धतीने किंवा आज्ञाभंगाच्या द्वारे ज्यावेळेस ते परमेश्वराच्या समोर आले, परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये त्यांना उभं राहता आलं नाही, दोघांचाही नाश त्या ठिकाणी झाला. परमेश्वर देव हा पवित्र आहे आणि परमेश्वराचे लोक म्हणून जेव्हा इस्रायल लोक या जगात आहेत, जेव्हा ते परमेश्वराच्या सोबत ते चालत आहेत, आम्हाला पाहायला भेटतं की या अर्पणाच्या माध्यमातून त्यांची पाप, दोष, त्यांचे गुन्हे जे आहेत ते झाकण्याचं काम जणू काही त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल. आणि याची सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात कुठून झाली? कोण सांगेल? याची सुरुवात कुठून झाली? आदाम आणि हवेपासून, त्या एदेन बागेपासून. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराने ज्या वेळेस त्यांना सांगितलं की जर ते फळ तुम्ही खाणार तर तुम्ही खास मरणार. आणि आम्ही पाहतो की आदाम आणि हवा यांनी ते फळ खाल्लं, त्यांनी देवबापाची आज्ञा मोडली आणि त्यांना असं दिसून आलं की ते नग्न आहेत. आणि मग परमेश्वरापासून ते लपले. का लपले होते ते परमेश्वरापासून? का लपले होते परमेश्वरापासून? कारण काय म्हणतात ते की आम्ही नग्न आहोत, आम्ही नग्न आहोत. आतापर्यंत त्यांना त्याबद्दल काही वाटत नव्हतं, परंतु आज्ञाभंगाचा परिणाम पाप जीवनात शिरला आणि पापाने तो जो सत्सद विवेक आहे तो डागाळून टाकला. परमेश्वराच्या पावित्र्यामध्ये जे पूर्वी त्यांना संकोच वाटत नव्हतं, आता परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येण्याकरिता त्यांनी केलेला आज्ञाभंग, त्यांनी केलेलं पाप हे जणू काही अडखळणं दाखल झालं. त्यांना संकोच वाटू लागला आणि ते म्हणतात की आम्ही नग्न आहोत, झाडाच्या माग ते लपलेले आहेत. परमेश्वर देव त्या ठिकाणी असं म्हटलेलं की परमेश्वराने काय केलं? त्यांना चर्मवस्त्रे जी आहेत त्यांना घालण्यासाठी दिली. त्याद्वारे परमेश्वराने त्यांची नग्नता ही झाकली. परमेश्वर देवाने त्याद्वारे त्यांची नग्नता त्या ठिकाणी झाकलेली आहे. आणि त्या ठिकाणाहून ही अर्पणे जी आहेत, ही यज्ञ जी आहेत ती आम्हाला पाहायला भेटतात. आणि मग त्या ठिकाणाहून त्यांची सुरुवात आम्हाला दिसून येते. प्रियांनो, अगदी स्पष्ट आहे. परमेश्वर देव म्हणतो की जर तुम्ही ते खाणार तर तुम्ही मरणार, तर तुम्ही मरणार. पापाचं वेतन मरण आहे. परमेश्वराचा नियम हा अगदी स्पष्ट आहे. मग प्रियांनो, या अर्पणाच्या माध्यमातून त्या दोषी ठरलेल्या मनुष्याच्या ऐवजी कोणीतरी, कुठला तरी त्या ठिकाणी, मग तो पशु किंवा पक्षी जे काही असेल, त्याचं मरण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्याद्वारे त्या मनुष्याचा दोष किंवा त्याचा गुन्हा त्या ठिकाणी झाकताना किंवा झाकल्या जातोय हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रियानो, अर्पणांच्या माध्यमातून
झाकण्याचं, कव्हर करण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. परमेश्वरासोबत चालण्याकरिता मनुष्याची ही एक गरज त्या वेळेला आम्हाला दिसून येते आणि म्हणून परमेश्वराने मनुष्याला ही अर्पण करायला सांगितले. आणि यांचा उद्देश काय आहे? या अर्पणांच्या माध्यमातून आम्ही पाहतो की परमेश्वराची आराधना करणे, परमेश्वराचा आदर करणे, पापांच्या क्षमेसाठी, प्रायश्चित्तासाठी, शुद्धीकरणासाठी, हा सर्व उद्देश आम्हाला अर्पणांच्या पाठीमाग पाहायला भेटतो. प्रियांनो, दोन प्रकारचे उद्देश त्या ठिकाणी आहेत. अर्पणे त्यांची गरज आम्ही पाहिली, अर्पणांचा उद्देश याविषयी जेव्हा आम्ही विचार करतो तर दोन गोष्टी आहे, मानवी उद्देश आणि दैवी उद्देश. हे दोन उद्देश आम्हाला पाहायला भेटतात. मानवी उद्देश तुम्हाला मी सांगितला की आराधना करणे, आदर करणे, प्रायश्चित्त करणे, पापांच्या क्षमेसाठी, शुद्धीकरणासाठी, हा मानवी उद्देश आहे की याद्वारे मनुष्य जो आहे हा परमेश्वराच्या समोर येतोय. दैवी उद्देश त्याचा काय आहे? देवाचा उद्देश ह्या अर्पणांच्या पाठीमागचा आम्हाला असं दिसून येतो की भविष्यातील परिपूर्ण अर्पण किंवा भविष्यामध्ये होणारं जे परिपूर्ण अर्पण आहे त्याची सावली किंवा त्याची ओळख किंवा त्याविषयीची सूचना या आपल्या लोकांना द्यावी, हा देवाचा उद्देश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि म्हणून ही दुसरी बाब आमच्या समोर आहे प्रियांनो की अर्पणांकडून परिपूर्ण अर्पणाकडे. आम्ही पहिली बाब काय पाहिली की अर्पणांची गरज आणि उद्देश आम्ही पाहिला. दुसरी बाब आम्ही पाहत आहोत अर्पणांकडून परिपूर्ण अर्पणाकडे. जुन्या करारातील ही सर्व अर्पणे, लक्षात घ्या, जुन्या करारातील ही सर्व अर्पणे नव्या करारातील परिपूर्ण अर्पणाची सावली म्हणून, छाया म्हणून आम्हाला पाहायला भेटते. नव्या करारातील परिपूर्ण अर्पण कोणतं अर्पण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं. ते एक परिपूर्ण अर्पण जे आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला भेटतं, त्याची सावली आम्हाला या सर्व अर्पणांच्या माध्यमातून पाहायला भेटते प्रियांनो. आणि जर आम्ही दोन्ही अर्पणांची तुलना जर त्या ठिकाणी केली तर आम्हाला असं दिसून येतं की जुन्या करारातील जे अर्पण आहेत ही वेगवेगळी अर्पणे आहेत. किती अर्पणे आहेत? एकूण 5 अर्पणे आहेत. वेगवेगळी अर्पणे आहेत, 5 अर्पणे आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही नवीन कराराकडे येतो एकच परिपूर्ण अर्पण आम्हाला पाहायला भेटतं. आणि या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणामध्ये आम्हाला पापांचा दंड पाहायला भेटेल. या परिपूर्ण अर्पणामध्ये पापांकरिता प्रायश्चित्त आम्हाला पाहायला भेटेल. या परिपूर्ण अर्पणामध्ये बदलीचं मरण तुमच्या आणि माझ्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही त्या ठिकाणी वधस्तंभावर आम्ही पाहतो प्रियांनो. हे एकच परिपूर्ण अर्पण आम्हाला नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पाहायला भेटतं. दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्ही पाहतो की अर्पण करणारा याजक जो आहे हा देखील परिपूर्ण आहे काय? नाही, तो देखील अपरिपूर्ण आहे. म्हणून त्याला स्वतःसाठी देखील पहिले अर्पण करावं लागत आहे. त्याला स्वतःसाठी आणि मग आपल्या लोकांसाठी. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव परिपूर्ण असा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. तिसरी गोष्ट तुलनात्मक ज्यावेळेस आम्ही पाहतो ही तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो की जुन्या करारातील ही अर्पणे जी आहेत ही वारंवार करावी लागायची. ही अर्पणे वारंवार करावी लागायची. दर वर्षाला ती आहेत. वारंवार रिपिटेशन त्या अर्पणांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं हे एकदाच झालेलं परिपूर्ण अर्पण आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो की जर हे परिपूर्ण नसतं तर मग काय करावं लागलं असतं?
जसं ही अर्पणे वारंवार करावी लागत आहे, तसं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील जगाच्या आरंभापासून वारंवार आमच्या अपराधांसाठी वधस्तंभावर मरावं लागलं असतं, दुःख सहन करावं लागलं असतं, परंतु त्याला त्याची गरज नाही. एकदाच तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने स्वतःचं अर्पण केलं आणि मग तो परमपवित्र स्थानामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे, एकदाच. आणि त्याविषयी इब्री लोकासच्या पत्रामध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे, पाऊल त्या ठिकाणी काय म्हणतो, ती वचने आपण यावेळेस वाचूया. इब्री लोकास पत्र आणि त्याचा अध्याय 10. इब्री लोकास पत्र अध्याय 10 आणि 1 पासून तुमच्याकरिता मी वाचत आहे. एकंदर 14 वचने त्या ठिकाणी आहेत आणि ही पूर्ण 14 वचने आपण वाचूया, कारण महत्वाची आहेत ती. या ठिकाणी इब्री लोकास पत्र लिहिणारा असं म्हणतो, 10वा अध्याय 1 पासून, तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची सावली आपण त्याविषयी पाहिलेलं आहे. वास्तविक स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस. होमांनी व पाप बदलाच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे याची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात ही 5 अर्पणे जी अर्पिण्यात येतात त्याविषयी तो म्हणतो. आणि मग तो म्हणाला, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करीतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. एकदाच अर्पण करून तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रियांनो, हे ते परिपूर्ण अर्पण आहे ज्याची सावली या अर्पणांच्या माध्यमातून आम्हाला दिसून येते. परंतु आजही बऱ्याचशा ठिकाणी या अर्पणांना घेऊन किंवा जुन्या करारातील जी काही गोष्टी आहेत, ज्या काही चालीरीती आहेत, त्यांना घेऊन आजही पुष्कळदा लोक आपल्याला एकमेकांसोबत प्रश्न उपस्थित करताना किंवा वाद करताना आम्हाला दिसून येतात. परंतु आम्ही एक लक्षात ठेवावं की ही सर्व अर्पणे जी आहेत ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या होणाऱ्या परिपूर्ण अर्पणाची सावली आहे आणि ते परिपूर्ण अर्पण एकदाच झालेलं आहे. आता त्याला वारंवार स्वतःला वधस्तंभावर नेण्याची गरज नाही, वारंवार अर्पण करण्याची गरज नाही. मग प्रियांनो, आज हा एक प्रश्न आपल्या समोर आहे की आम्हाला अर्पण करण्याची गरज आहे काय? देवबापाने लावून दिलेली अर्पण आज आम्हाला करण्याची गरज आहे काय? काय उत्तर द्याल? आम्हाला गरज आहे की नाही? नाहीये. अगदी बरोबर, आम्हाला त्याची गरज
नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने स्वतःचं देहार्पण त्याने केलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी आपण सर्वजण शुद्ध ठरविलेले आहोत. तुमच्या आणि माझ्या पापांचा दंड त्याच्या अर्पणामध्ये त्याने सहन केलेला आहे. तुमच्या आणि माझ्या पापांचं प्रायश्चित्त त्याने त्या ठिकाणी भरून दिलेलं आहे. आणि तो तुमच्या आणि माझ्या ऐवजी त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि म्हणून आता आम्हाला वेगळ्या अर्पणांची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. परंतु संपवण्यापूर्वी प्रियांनो, एक अर्पण जे आम्हाला करण्याकरिता शास्त्र सांगतं त्याविषयी त्याचं वाचन करून आपण थांबणार आहोत. एक अर्पण जे आज आम्हाला करायला पाहिजे, ज्या अर्पणाला आमची आध्यात्मिक सेवा म्हटलेली आहे. कोणाच्या लक्षात येतं कोणतं आहे ते अर्पण? कोणतं आहे ते अर्पण जे आज आम्हाला करण्याकरिता सांगितलेलं? मी तुम्हाला म्हटलं की आता आम्हाला ही जुनी अर्पणे करण्याची गरज नाही, कारण परिपूर्ण अर्पण झालेलं आहे. परंतु एक गोष्ट करण्याची आम्हाला आवश्यकता आहे. रोम 12:1 मध्ये जे आम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये पाऊल आम्हाला असं म्हणतो की आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. आम्हाला जे अर्पण आज करायचं आहे, जो यज्ञ आम्हाला आज करण्याची गरज आहे, तो कोणा बैलाचा, पशुचा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा नाही. आज जर आम्हाला काही यज्ञ किंवा अर्पण करण्याची गरज आहे तर आम्हाला आमच्या स्वतःच्या शरीरांची, आमच्या शरीराची, आणि ती पण कशी? जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय, देवाला ग्रहणीय या प्रकारे आज आम्हाला आमच्या शरीरांचं अर्पण, समर्पण त्या आमच्या प्रभू परमेश्वराला करायचं आहे. यामध्ये किती खोल अर्थ आहे. पुष्कळदा समर्पण असेल, अर्पण असेल, या गोष्टींना आपण फार सहज घेतो. परंतु लक्षात घ्या की एकदा समर्पण केल्यानंतर आमचा त्यावरती अधिकार राहत नाही. एकदा समर्पण केल्यानंतर. आणि आम्ही काय करतो माहितीये का? दे बापा मी तुला समर्पण करतो आणि करतो सगळं माझ्या मनासारखंच. मी माझ्या शरीराचं अर्पण दे बापा तुला करतो, परंतु माझ्या शरीराच्या सर्व इच्छा, सर्व वासना पूर्ण करण्यासाठीच मी प्रयत्नशील असतो. देव अशी जी अर्पण होतात ती देवाला कधीच ग्रहणीय होत नाही. एकदा देवाला आम्ही समर्पण केलं म्हणजे मग आता त्यावर आमचा अधिकार नाही, देवाचा आहे, देवाचा आहे प्रियांनो. आणि मग ह्या देहाला आज जे दुर्बल आहे, आज जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी, आज जे वेगवेगळ्या प्रकारच्या वासनांनी ग्रस्त आहे, असं हे दुर्बल शरीर ज्यावेळेस आम्ही प्रभू समोर घेऊन येतो, प्रियांनो तुम्ही अनुभव कराल की देवाचा आत्मा या शरीराला असं बलशाली बनवतो की जी सर्व दुर्बलता आहे, मग ती व्यसनाधीनता असेल, पापाधीनता असेल किंवा जे सर्व वाईट असेल ते त्या ठिकाणाहून नाहीसं होतं आणि हे देवाच्या उपयोगाचं आणि त्याच्या गौरवाचं पात्र होतं. प्रियांनो, अर्पण ज्या ठिकाणाहून आम्ही सुरुवात केली, अर्पण प्रभूने लावून दिले, परंतु परिपूर्ण अर्पण झालेलं आहे. आज गरज आहे ती आम्हाला आमच्या देहाची, देहाच्या अर्पणाची, आणि तेही पवित्र, ग्रहणीय आणि देवाला हवं तसं. या आपले डोळे बंद करूया आणि आज जे परमेश्वर देई बापाचं वचन आमच्याकरिता आहे. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही परमेश्वराचे आभार मानू शकतो कारण आता आम्हाला वेगवेगळी अर्पण करण्याची गरज नाही. परमेश्वरासमोर येत असताना आम्हाला त्या जुन्या अर्पणांची गरज नाही, कारण ती छायारूप सावली होती त्या परिपूर्ण अर्पणाची, आणि ख्रिस्ताचं परिपूर्ण अर्पण झालेलं आहे. ते एकदाच झालं आणि त्या एकदाच झालेल्या अर्पणाने तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेकरिता शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आज जी गरज आहे ती आम्हाला आमच्या
स्वतःच्या शरीरांना अर्पण करण्याची. पवित्र, जिवंत आणि देवाला ग्रहणीय. आज आमच्याकरिता एक वार पुन्हा ही संधी असेल ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करतो. आज देवाचा आत्मा या अर्पणाच्या माध्यमातून आमच्याशी बोलतो. परिपूर्ण अर्पण झालेलं आहे. गरज आहे ती आज आम्ही आमच्या देहाचं समर्पण करावं, जेणेकरून या देहाच्या इच्छा वासना पूर्तीकरिता आम्ही लागणार नाही, त्याच्या पाठीमागं आम्ही लागणार नाही, तर आम्ही त्या सार्वकालिकतेच्या पाठीमागं लागणार. सहाय्य कर प्रभू. परंतु लक्षात घ्या की समर्पण केल्यानंतर त्यावर देवाचा अधिकार असतो आणि समर्पित गोष्टींसंबंधाने जर आम्ही दोषी ठरतो तर प्रियांनो त्याबद्दल आम्हाला जाब द्यावा लागेल. प्रभू आमचं सहाय्य कर, आमचं सहाय्य कर. आमची दुर्बल शरीरे सबल करणारा तू परमेश्वर आहेस. देव बापा, या शरीरांचा यज्ञ करण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रेमळ परमेश्वर देव बापा, जी सर्व तुझी लेकरं आज या ठिकाणी बसलेली आहेत त्या आम्ही सर्वजण मिळून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण आज आम्हाला ती जुनी अर्पण करण्याची गरज नाहीये. पवित्र देव बापा, त्या नित्याच्या अर्पणांमधून तू आमची सुटका केलेली आहे. नियमशास्त्राधीनतेमधून तू आमची सुटका केलेली आहे आणि तुझ्या पुत्राच्या ठाई त्याच्या अर्पणाद्वारे तू आज आम्हाला मुक्तता दिलेली आहे, सुटका दिलेली आहेस. पवित्र देव बापा, शुद्धता तू आम्हाला दिलेली आहेस आणि म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू देव बापा, आज त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग त्यानंतर आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.